नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार मी नितेश. आज आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार आहेत, या व्हिडिओमध्ये कंबाईन एमपीएससी कंबाईन गट क चा 2021 चा पेपर, त्याच्यातला आपण मॅथ्स अँड रिझनिंग म्हणजेच गणित व बुद्धिमत्ता याचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण सर्व काही सांगणार आहोत. बघा, प्रश्न काय आपला, प्रश्न पत्रिका आहे 2021 ची गणित व बुद्धिमत्तेची. याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न पडले होते यात लिहिलेले बघा. 15 प्रश्न असतात. कोडिंग डिकोडिंग आहे, नातेसंबंध आहे, विसंगत घटक आहे, बैठक व्यवस्था आहे, प्लस हा एक प्रश्न सरासरीचा होता, नफा तोटाचा आहे, उत्पन्न खर्च. त्याचप्रमाणे अजून एक प्रश्न छान होता की घनतेबद्दल एक प्रश्न याच्यामध्ये आला होता. हे सगळे आपण प्रश्न एक वन बाय वन आपण घेऊया. चला सुरुवात करूया आपण. चला काय म्हटलंय, HJLN चा संकेत ILOR म्हणजे HJLN चा संकेत काय ILOR. याच्यामध्ये आपण बघूया, H नंतर हा जो I आहे तो मध्ये कुठलाच अल्फाबेट नाहीये. J नंतर काय K असतं, JKL म्हणजे एक अल्फाबेट आहे. L नंतर LMNO म्हणजे दोन अल्फाबेट, आणि N नंतर बघा हे 3 अल्फाबेट येतात. म्हणजे काय 0 1 2 3 अशा प्रकारे त्यांचा क्रम आपण म्हणजे त्यांनी तसं दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे त्याच तत्वाने आपल्या DFHJ अक्षर गटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल मित्रांनो. चला परत एकदा काढू आपण. DFH आणि J. चला पहिल्यांदा काय घ्यायचंय, त्याच्या पुढचाच अल्फाबेट घ्यायचा आहे. D नंतर E येईल, F नंतर काय FGH, H लिहा कारण की एक लिहिले आपण इथं 0. नंतर याच्यामध्ये 2 HIJ, K घ्या, आणि याच्यानंतर KLMN घ्या. काय येतं EHKN. ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 2 EHKN हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा होता प्रश्न, एवढा अवघड नव्हता की त्याचे खूप सारे नंबरिंग आपल्याला लागली असती. तर मित्रांनो आपण सांगू शकत नाही कशा प्रकारचे प्रश्न येतात, पण ती नंबरिंग A to Z 1 ते 13 14 26 ही लागते म्हणजे लागते. मी दरवेळेस सांगतो की याच्याशिवाय प्रश्नपत्रिका आपली अपूर्ण राहते, पूर्ण होत नाही. समजलंय, सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा, आणि या पूर्ण 15 प्रश्नामध्ये असे अवघड म्हणणाऱ्यासारखा प्रश्न होता. जर मला याला रेटिंग द्यायचं झालं की इझी मॉडरेट डिफिकल्ट, तर हा मोस्टली मॉडरेट मध्ये येतो आणि मॉडरेटच्या खाली इझी कडे झुकतो. अशा प्रकारचे 15 प्रश्न आहेत. बघू आपण, गडबड गोंधळ करायचं नाही, आपण एक वन बाय वन आपण व्यवस्थित विस्तृतपणे आपण सॉल्व्ह करूया. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पुढे 5 विधाने दिलीत. 1 2 3 4 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. म्हणजे आपले ऑप्शन दिलेत बघा, BEC, BCE, CAD, BDA अशा प्रकारे हे जुळवले आहेत. तर त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ करण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष असायला हवा. म्हणजे जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी हे 2 विधान आणि त्याचा हे तिसरा निष्कर्ष आहे असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय वाचूया का, सगळे आपण विधान वाचून घेऊया. आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल, कदाचित कीवर्ड असे लक्षात ठेवायचे. संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे. ठीक आहे. पहिला ऑप्शन बघूया आपण, BEC. BEC म्हणजे काय, BE आणि ह्याचा निष्कर्ष हा C आहे का बघूया. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. ठीक आहे सर. E संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे, आणि E काय C काय म्हणतो की इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा असं होणार नाही. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, ठीक आहे, आणि संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे, त्याच्यावरून इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे असं येते का, तर अजिबात नाही होणार. कारण की इम्प्रो हा आधुनिक उद्योग हा इंडिव्हिज्युअल सेंटेन्स आहे, त्याच्यामुळं कन्क्लुजन इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे असं येऊ शकत नाही, जे की E वरून आपल्याला यायला पाहिजे होतं. ओके, हे येत नाही. आता ठीक आहे, आपण काय करू, दुसरं ऑप्शन ट्राय करू. काय म्हणतो दुसरं ऑप्शन, BCE. B बघा परत एकदा, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, ठीक आहे. E काय म्हणते, सॉरी C काय म्हणते, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा आता इथे लक्ष द्या, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे आणि इम्प्रो हा संशोधन प्रेरित पण आहे आणि आधुनिक उद्योग सुद्धा आहे. त्याच्यावरून E हा आपला निष्कर्ष निघतोय का, बघा संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे. बरोबर, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे, म्हणून संशोधन प्रेरित उद्योग हे आधुनिक आहे असा आपण निष्कर्ष काढू शकतो. याच्यामुळं आपलं उत्तर 2 हे आपलं उत्तर येत आहे, BCE. बरोबर, 1 B C 2 वाक्यावरून तिसरा निष्कर्ष. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि समजलं असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब सगळं करायचं मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा हा प्रश्न उंची आणि वजन या दोन डिफरन्शिएट करतात फॅक्टरवरून. बघू आपण काय म्हणतो आपण.
अणु बाणूपेक्षा वजनदार आहे, पुढील त्यांचे परीक्षण करतोय. अणु बाणूपेक्षा वजनदार आहे. बघा मी काय करतो, वजन आणि उंची हे पुढे लिहिलेच मी, तीच वजन आणि उंचीच दिली आहेत आपल्या तथ्यामध्ये. अणु बाणूपेक्षा वजनदार आहे, अणु बाणूपेक्षा वजनदार आहे. अणु काय करते, ह्या बाणूपेक्षा वजनदार आहे. म्हणजे ह्यांचा जर क्रम लावायचा म्हणला 1 2 3 4 त्याप्रमाणे मी काय करतोय, हे असं लिहून घेतोय. सिंथिया दिनापेक्षा उंच आहे, सिंथिया दिनापेक्षा उंच आहे, सिंथिया उंच झाली बरोबर, हे सुद्धा झालं. बानो दिना इतकीच उंच आहे, त्याच्याऐवजी आपण असं लिहूया का, सिंथिया दिनापेक्षा उंच आहे आणि ए वजनदार आहे बी पेक्षा. आता बानो दिनापेक्षा, दिना इतकीच उंच आहे म्हणजे बानो दिना इतकीच उंच आहे पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. पण बानो काय, दिना इतकी उंच आहे पण तिच्यापेक्षा वजनदार आहे, कोणापेक्षा, डीनापेक्षा. आणि दीना अणुपेक्षा उंच आहे आणि दीना अणुपेक्षा उंच आहे. मग हा क्रम काय झाला मित्रांनो बघा, एस ग्रेटर दॅन डी, डी बरोबर बी आणि ग्रेटर दॅन ए. आणि याचं काय झालं, ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन डी. म्हणजे वजना संबंधित जर मला सांगायचं झालं तर अणु बानो आणि कोण आहे, दिना, हे यांच्या हाचा क्रम लागतो. उंचीबद्दल जर मला सांगायचं झालं तर कसा क्रम लागतो मित्रांनो, सिंथिया दिना बानो आणि अणु असा क्रम लागतो. ठीक आहे, अचूक निष्कर्ष शोधा. आता बघा, सर्वात सिंथिया वजनदार आहे आणि अणु बुटकी आहे. सर्वात सिंथिया वजनदार आहे का, या वजनामध्ये तर सिंथिया कुठेच दिलेला नाही, म्हणजे हे आपलं येत नाही. अणु निश्चितपणे सर्वात वजनदार आहे आणि बुटकी आहे. अणु निश्चितपणे सर्वात वजनदार आहे. बघा परत एकदा सिंथियाचं काही सुद्धा दिलं नाही, म्हणून मी 100% शुअर शॉट सांगू शकत नाही की अणु ही सर्वात वजनदार आहे आणि ती बुटकी आहे. बुटकी ठीक आहे मी सांगू शकतो, पण सर्वात वजनदार नाही सांगू शकत, हे सुद्धा गेलं. सिंथिया सर्वात वजनदार आहे, सिंथिया सर्वात वजनदार आहे, काहीच दिलं नाही आपल्याला. ओके, सिंथिया वजनदार इथंच संपतो, परंतु सर्वात उंच कोण या संबंधाने निष्कर्ष काढणं शक्य नाही, सिंथियाचं काहीच दिलं नाही. चौथा बघा, सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष अशक्य आहे, परंतु अणु निश्चितपणे सर्वात बुटकी आहे. एकदम बरोबर, हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. कारण की सिंथियाच्या वजनाबद्दल काहीच दिलेलं नाही या तथ्यामध्ये, त्याच्यामुळे सिंथियावरून सगळं कन्फ्युजन होतंय. पण मी सांगू शकतो की अणु ही सर्वात बुटकी आहे जर उंचीचा क्रम लावला तर, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. तर सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे, परंतु अणु निश्चितपणे सर्वात बुटकी आहे, हे याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता या प्रश्नाच्या रोखावरून आपण काय सांगू शकतो की आयोगाला तुमचा वेळ वाया घालवायचा आहे. सगळं लिहिलंय, वजन दिलंय, उंची दिलंय, वेगवेगळं मांडायचंय, परत तुम्ही घाबरत जाता की काय कन्फ्युजन होऊ नये माझं. त्याच्यानंतर जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 ला दिले, म्हणजे आपल्याला तिन्ही उत्तर वाचायचे, तिन्ही आपल्याला कन्फर्म करायचे, तिन्ही व्हेरीफाय करायचे आणि त्याच्यानंतर उत्तर 4 येते. म्हणजे उत्तर तर आलंय तुमचं, पण ह्याच्यात वेळ गेलेला आहे आपला सध्या. अशा प्रकारच्या प्रश्नांना काय करावं लागेल मित्र, अशा प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला स्पीड घ्यावं लागेल, खूप सारे प्रॅक्टिस करावं लागेल आणि प्रॅक्टिस करून याला लागणारा वेळ आपल्याला मिनिमाइज करायचा. आय होप समजलं असेल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, क्वालिटी प्रश्न असेच प्रश्न छान आले की बरं वाटतं. काय बघा, ABCD या विद्यार्थ्याकडे एकूण 30 पुस्तकं आहेत. ठीक आहे, 30 पुस्तकं आहेत, त्यातील एकाकडे 3 पुस्तकं आहेत. 30 पुस्तकं आहेत, मी इथं वरती लिहितो किती आहेत, 30 पुस्तकं आहेत. त्यातील काय तर एकाकडे 3 पुस्तकं आहेत, दुसऱ्याकडे 6 पुस्तकं आहेत, दुसऱ्याकडे 6 पुस्तकं आहेत, तिसऱ्याकडे 9 पुस्तकं आहेत आणि चौथ्याकडे 12 पुस्तकं आहेत. तिसऱ्याकडे 9 आणि चौथ्याकडे 12 पुस्तकं आहेत. ठीक आहे, हे हा डेटा आहे. बी कडे सी पेक्षा कमी पुस्तकं आहेत. बी कडे सी पेक्षा कमी पुस्तकं, म्हणजे जर क्रम लावायचा झाला 1 2 3 4 तर बी कडे सी पेक्षा कमी पुस्तकं आहेत, म्हणजे सी कडे जास्त पुस्तकं आहेत. डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. डी कडे ए पेक्षा, बघा इथं लिहितो, डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तकं असतील, जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तकं असतील तर हे नसणारे, योग्य नसणारे विधान निवडायचं. बघा आता संबंध काय झालाय बघा, डी ए सी बी बरोबर. आता डी ए सी बी असं झाले. अजून काय होतं ऑप्शन, अजून काय प्रकारचं व्हेरिएशन आपण याच्यामध्ये करू शकतो, अजून करू शकतो डी सी ए बी, अजून काय करू शकतो डी ए
डी सी बी ए अशा प्रकारचे व्हेरिएशन आपण याच्यामध्ये येतात. म्हणजे काय काय येतं बघा, डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तक आहेत, सी कडे बी पेक्षा जास्त पुस्तक आहेत, प्लस सी कडे डी पेक्षा कमी पुस्तक आहेत. म्हणजे असं सुद्धा येतं, सी इथं सुद्धा येऊ शकतो, सी आपला इथं सुद्धा येऊ शकतो, तसंच ए आपला इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो, अशा प्रकारे येऊ शकतं. आता बघा काय, आता हा असे जर क्रम झाले तर आपलं काय काय ठरलं होतं, आपलं सगळ्यात जास्त पुस्तक किती आहेत, 12 पुस्तकं आहेत. सगळ्यात त्याच्यापेक्षा कमी 9 पुस्तकं, त्याच्यापेक्षा कमी 6 पुस्तकं, त्याच्यापेक्षा कमी 3 पुस्तकं. हे आपला चार्ट तयार झालेला आहे. आता आपण ऑप्शन्स वाचूया. ए आणि बी दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तकं आहेत. ए आणि बी बा किती झाले, 9 आणि 3 12 झाले. ए आणि बी किती झाले, 6 आणि 3 9 झाले. आणि ए आणि बी त्यात अजून 9, म्हणजे किमान 12. तर हे आपलं चुकीचं आहे बघा, किमान 12 नाही, किमान 9 येऊ शकतात फक्त. म्हणजे हे एक नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. डी आणि ए या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तकं आहेत. डी आणि ए किती झाले, 12 आणि 9 21 झाले. डी आणि ए किती झाले, 12 आणि 6 18 झाले. आणि डी आणि ए 12 आणि 3 15 झाले. म्हणजे किमान 15 आहेत का, हो किमान 15 आहेत, 15च्या वरती सुद्धा येऊ शकतात, पण मिनिमम 15 पुस्तकं तर त्यांच्याकडे मिळून आहेत. हे बरोबर आहे. सी आणि डी या दोघांकडे मिळून 18 आहेत बघा. सी आणि डी ची जोड 12 आणि 6 18. सी आणि डी 12 आणि 9 किती झाले मित्रांनो, 21. आणि सी आणि डी 12 आणि 9 21. म्हणजे किमान 18 आहेत का, हो किमान 18 आहेत, 18 पेक्षा जास्त पण असू शकतात. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. सी आणि बी दोघांकडे मिळून 9 पुस्तकं आहेत. सी आणि बी बघा, सी आणि बी किती आहे का, हे सी आणि बी हे 9 आलं. तसं सी आणि बी 9 आणि 3 किती झाले 12. सी आणि बी 9 6 15. म्हणजे किमान 9 पुस्तकं तर त्यांच्याकडे आहेत. 12 सुद्धा असू शकतात, 15 सुद्धा असू शकतात, पण मिनिमम 9 आहे. म्हणजे बी सी डी बरोबर येते, फक्त ए जो ऑप्शन आहे की नाही, ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तक आहे, हे चुकीचे येते. म्हणून आपलं उत्तर आहे, म्हणजे चुकीचं असणार काय तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त 1. बरोबर. ह्या दोघांचं रिलेशन दिले आणि सी आणि डी चं सुद्धा दिले, त्याच्यावरून हे असे कॉम्बिनेशन काढू शकतात 4. आणि आपल्याला माहित आहे त्यांचा उत्तरचा क्रम काय, 12 9 6 3 हे लिहिलं आणि त्याच्याप्रमाणे आपण हे किमान पुस्तके काढली. 12 15 18 9 कशा प्रकारे येतात त्याच्यावरून बरोबर आणि चुकीचे काढले आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. फक्त ए हे चुकीचं आहे. मज्जा आली ना. अशा प्रकारचा हा प्रश्न होता, म्हणून याला म्हणतो क्वालिटी प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न आले पाहिजेत, आपल्या हाताखालून गेले पाहिजेत, आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळेच पुढच्या जे एक्झाम असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम असतील त्याच्यामध्ये असा जर प्रकार आला तर आपल्याला तो सोपा वाटावा आणि कधी वाचला नाही असं वाटू नये. समजते, समजलंच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, परत एकदा सोपा प्रश्न. काय म्हणतो प्रश्न बघा. पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ लोकसंख्या बाबतची आहे. सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. सर्वात जास्त दाट लोकसंख्या म्हणजे मित्रांनो घनता. आणि घनता म्हणजे काय, घनता म्हणजे काय असते मित्रांनो सांगा बरं. घनता म्हणजे लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ. म्हणजे एका एकक क्षेत्रफळामध्ये किती लोकसंख्या राहते त्याला म्हणतात त्या क्षेत्राची घनता. आता याच्यामध्ये 4 राज्य दिलेत, 1 2 3 4. लोकसंख्या दिली लाखामध्ये. लाखामध्ये म्हणजे ह्याचं काय झालं 16 लाख. म्हणजे 5 0 1 2 3 4 5. हे 10 1 2 3 4 5 बरोबर. हे 4 1 2 3 4 5 आणि हे 3 1 2 3 4 5. लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ. भागिले करा इथंच करतो मी. 80,000 1 2 3. परत हे 50,000 1 2 3. हे 10,000 1 2 3 आणि हे 5,000 1 2 3. चला फक्त शून्याला शून्य घालायचे. शून्याला शून्य शून्याला शून्य शून्याला शून्य शून्याला शून्य 8 2 16. हे झालं 2 बरोबर. 16 लाख सॉरी मित्रांनो, हे आलं 20. परत काय 5 1 0 1 0 1 0 1 0 5 2 10. हे सुद्धा आलं 20. परत बघा 4 0ला 4 0 कट 4 0ला 4 0 हे आलं 40. आणि हे काय 3 0 कट 3 0 कट 5 36 हे आलं 60. तर सगळ्यात जास्त घनता कोणाची आली, सगळ्यात जास्त घनता मित्रांनो 60 आली, जे की राज्य आहे डी. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे की सर्वात जास्त दाट लोकसंख्या कोणाची आहे तर डी या राज्याची आहे.
बरोबर, फॉर्म्युला माहित झाला आपल्याला, लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ. फक्त विसरू नका हे लाखामध्ये आहे, ते लाखामध्ये कन्वर्ट करा आणि मग क्षेत्रफळाने भाग द्या, तेव्हा आपल्याला ही रक्कम येते, सॉरी ही किंमत कळते आपल्याला. समजतंय? सोपा प्रश्न होता. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न वाचूया आपण. काय म्हणते, एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. समान वेगाने काम करतात. 2 कामगारांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी काम सोडले. बघा, पहिल्या दिवशी काय होते, 10 कामगार होते. दुसऱ्या दिवशी 2 कामगारांनी काम सोडलं. हे आहेत दिवस आणि हे आहेत कामगार. दुसऱ्या दिवशी काय केलं, 2 कामगार निघून गेले. उरले किती कामगार, 8. दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले. परत तिसऱ्या दिवशी अजून दोघांनी काम सोडलं, उरले 6. असे काम संपेपर्यंत चालू राहिले. काम संपेपर्यंत चालू राहिले म्हणजे बघा, चौथ्या दिवशी काय झाले, 4 राहिले, परत 2 सोडून गेले, इथं 2 सोडून गेलेत. परत 5व्या दिवशी काय झालं, परत 2 सोडून गेले आणि 6व्या दिवशी तर उरणारच नाही. म्हणजे काम किती दिवसाचं होतं, काम होतं 5 दिवसाचं. कारण की काम संपायला 2 दिवस जास्त लागले. आता बघा, हे सगळ्यात महत्वाचं. याचा परिणाम काय झाला की काम संपायला 2 दिवस जास्त लागले. म्हणजे जेव्हा कामगार निघून जात होते तेव्हा 5 दिवस लागले काम संपायला, आणि यांचं म्हणणं आहे की काम संपायला 2 दिवस जास्त लागले. मग 2 दिवस जास्त लागले याच्यामध्ये, तर जर 10 कामगार असतील, 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला किती दिवस लागले असते, 5 दिवस काम झालं. जेव्हा 2-2 कामगार आपले निघून जात आहेत तरी त्यांचं म्हणणं आहे की 2 दिवस जास्त लागले. म्हणजे 10 कामगार जर असते, 10 कामगार जर काम करत असतील तर मित्रांनो हे 5 दिवस लागले ना, ते अगोदर 2 दिवसातच काम संपलं असतं. इथं दिलंयच त्यांनी काम संपायला 2 दिवस जास्त लागतात. म्हणजे 3 दिवसात काम संपेल जेव्हा 10 कामगार काम करतील. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 3 दिवसात काम, 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस किती असते, 3 दिवस. कारण की हे 5 दिवस लागतात आणि 2 दिवस एक्स्ट्रा जास्त लागले कारण की 2-2 कामगार सोडून जात होते. दिसायलाच मोठा, फक्त काय दम नाही प्रश्नामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 3 दिवस लागते. समजते? द्यायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. तर मित्रांनो, परत एकदा खूप छान प्रश्न आहे. प्रश्न वाचून घेऊया पूर्णतः, मग मी कन्सेप्ट सांगतो. काय तर साखरेची किंमत 60% वाढली. ओके, हे साखरेचं पोत आहे आपलं. साखर, याची किंमत काय झाली, 60% याची किंमत वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. बघा, आता समजा एखाद्या वस्तूची किंमत वाढते आणि आपल्याला खर्च तेवढाच ठेवायचा आहे, मग आपल्याला त्याचा वापर कमी करावा लागेल. बघा, कळते का? एखाद्या वस्तूची किंमत जर वाढत असेल आणि आपल्याला जो खर्च करणार आहे तो जर कॉन्स्टंटच असेल, तो स्थिरच असेल, तेवढाच खर्च ठेवायचा असेल तर मला काय करावं लागेल मित्रांनो, मला त्याचा वापर कमी करावा लागेल. म्हणजे काय, तर समजा आता किंमत हे व्यस्त प्रमाणात असतं. कशाच्या, तर वापराच्या. किंमत जर वाढली तर मला वापर कमी करावा लागेल. बरोबर. आता हे व्यस्त प्रमाणाचं चिन्ह जर काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, एक स्थिरांक घ्यावा लागेल. म्हणजे बरोबर स्थिरांक, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, कॉन्स्टंट, म्हणजे के भागिले वापर. आता वापर इकडे जर आणला मी तर काय होतं, किंमत गुणिले वापर बरोबर हे स्थिरांक. स्थिरांक म्हणजे काय असतं मित्रांनो, खर्च जो की वाढत पण नाही कमी पण होत नाही. खर्च माझा तेवढाच आहे, म्हणजे माझ्याकडे असलेली रक्कम मला तेवढीच आहे. जर किंमत वाढली तर मला त्याचा वापर करावा लागेल, पण खर्च माझ्याकडे, म्हणजे समजा माझा पगार 100 रुपये, साखरेची किंमत वाढली तर मला चहा मी 2 टाइम जो पित होतो तो मला आता 1 टाइमच प्यावा लागेल. म्हणजे मला त्याचा वापर कमी करावा लागेल, पण पैसे तर हे तेवढेच आहेत, मला पगार तर तेवढाच येणार आहे. साखरेची किंमत वाढली की मला काय करावं लागेल मित्रांनो, त्याचा वापर कमी करावा लागेल. हा ह्याचा कन्सेप्ट होता. आता बघा, याचा एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवायचा तुम्हाला. काय, समजा एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर त्याचा वापर कमी करायचा. तर किती कमी करायचा मित्रांनो, R भागिले 100 अधिक R टक्के. मग किती झालं, R किती आहे, 60%. किंमत वाढलेली आहे, मग इथं वरती 60 ठेवा आणि भागिले 100 अधिक 60%. किती झालं, 60 भागिले 100. आता बघा, सॉरी 160, 60 भागिले 160 आणि हे टक्के म्हणजे मला गुणिले 100 करावं लागेल. मग काय येणार, 0ला 0 कट. अजून काय येते का, बघा 600 भागिले 16, 16 1 16, 16 16 16 48,
48 12 उरले 0, 16 96 16 सत्ती 12 दर्शे 16 सत्ती 12 दर्शे 8 उरले म्हणजे 8/16 37 पूर्णांक 8/16 8 1 8 8 2 16 म्हणजे 37.5%. हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे किती टक्के वापर कमी करायचा आहे तर 37% वापर मला कमी करायचा आहे. केव्हा? जेव्हा साखरेची किंमत 60% वाढते. खर्चात तर वाढ होणारच नाही, खर्च माझा तेवढाच राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते? हा लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे लक्षातच ठेवायचं, कुठेतरी लिहायचं वहीमध्ये, ते असं लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, एखाद्या वस्तूची किंमत वाढली असेल तर मला किती टक्क्याने त्या वस्तूचा वापर कमी करायचा आहे, ते म्हणजे R/100+R. कारण की खर्च माझा कॉन्स्टंट आहे, खर्च माझा जेवढाच्या तेवढाच आहे, खर्च माझा स्थिर आहे. ओके, समजलं? आय होप समजलं असेल. समजलं असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा मित्रांनो, परत तेच प्रश्न टाकतात. याच्यावरून आपल्याला बघा किती महत्व कळतं की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं महत्व किती आहे. त्याचा अनालिसिस आपण अगोदरच सगळं अभ्यासायचं आहे परीक्षेला जाताना. कारण की कधी कधी त्याच प्रकारचे प्रश्न रिपीट होत आहेत हे आपल्याला दिसून आलंय. मागचा पेपर बघा कंबाईनचा गटकाचा 2019चा, त्याच्यानंतर हा 21चा पेपर, याच्यामध्ये बघा हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे. बघा प्रश्न काय की ABCDE या व्यक्ती बागेतील बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसले. ठीक आहे, हे उत्तरेकडे तोंड करतो म्हणजे उत्तर कुठली दिशा? ही दिशा. बी ही डीच्या उजवीकडे 40 मीटर आहे. बी ही डीच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. ए ही बीच्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. ए ही बीच्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटर आहे. सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटरवर आहे. ई ही एच्या उत्तरेला 70 मीटर. ई ही एच्या उत्तरेला 70 मीटर म्हणजे एच्या उत्तरेला 70 मीटर आहे. हे 60 मीटर तर इथंच झालं. मग बी पासून फक्त मला काय करावं लागेल, 10 मीटर घ्यावे लागेल. म्हणजे टोटल डिस्टन्स हे 70 मीटर येते. कोणता आहे? ई. आता काय, सी आणि ईच्या दरम्यान कमीत कमी किती अंदाजे अंतराच्या मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय किती? म्हणजे आता सी आणि ईचं आपल्याला डिस्टन्स काढायचंय आणि ते किती असेल ते सांगायचं. बघा आता जर तुम्ही त्रिकोण बघितला EBC, म्हणजे इथं परत लिहू का मी छोटासा काढून, EB आणि C, याचं अंतर किती झालं? हे 50 आणि हे 40, टोटल मिळून झालं हे 90. बी आणि ई मधलं अंतर आहे 60. आता आपण पायथागोरस वापरूया. पायथागोरस वापरताना काय करावं लागेल मग आपल्याला, EC बरोबर कंसामध्ये वर्गमुळामध्ये 90चा वर्ग अधिक 10चा वर्ग म्हणजे काय ते 81 अधिक 100 आणि 82 8200 आलं. आणि यातून 100 बाहेर जर काढलं तर 10 होईल आणि हे 82 राहील. म्हणजे एवढं उत्तर आलेलं आहे. याच्यावरून कळते का, आता हे ऑप्शन जर वाचले आपण, निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त आहे, निश्चितपणे 91 मीटरपेक्षा जास्त परंतु 92 मीटरपेक्षा कमी, निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त परंतु 91 पेक्षा कमी आणि निश्चितपणे 91 मीटरपेक्षा जास्त असणार आहे. बघा आता हे 90 आहे म्हणजे पाया जो 90 असेल तर कर्ण हा नेहमी ह्या दोन संख्यांपेक्षा, ह्या दोन बाजूंपेक्षा नक्कीच जास्त असतो. म्हणजे आपल्याला हे कळालं की 90 पेक्षा जास्त आहे. आपण ह्याच काढूया. आता आपण काय करूया, 90 पेक्षा जास्तच असणार आहे, 90 पेक्षा जास्त असणार. आता आपण 91 काढूया. 91चा गुणाकार करू आपण, मग आपल्याला ती संख्या कळेल. मी फॉर्म्युला पण सांगणार आहे शेवटी सगळ्यामध्ये. 1 1 9 9 9 9 81 1 1 9 0 9 1 9 9 9 81 1 9 2 8 हात चालाय 82 81. मग हे तर 8200 होते. म्हणजे 91 पेक्षा मित्रांनो नक्कीच कमी आहे. 90 पेक्षा जास्त आणि 91 पेक्षा कमी ऑप्शन आहे का? बघा हा तिसरा ऑप्शन आहे. निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त, कारण की बाजूपेक्षा हा कर्ण जास्त असतो. आणि 91 मीटरपेक्षा कमी कशावरून कळालं तर 91चा जर वर्ग केला तर 8200 येते. आपलं उत्तर आहे 8200. मग 8200 हे पेक्षा कमीच झालं, त्याच्यावरनं 91 पेक्षा आपलं हे उत्तर कमी असणार आहे. आता बघा मी फॉर्म्युला मागच्या याच्या सुद्धा सांगितलं होतं की फॉर्म्युला काय. तर बघा जर मला वर्गमूळ 82 जर काढायचं झालं तर मला काय करावं लागेल, हे गुणाकार x वजा a आणि 2 रूट a. a म्हणजे काय तर जवळचा परफेक्ट वर्ग संख्या. परफेक्ट वर्ग म्हणजे
82च्या जवळचा वर्गसंख्या किती आहे? 81 बघा, 9चा वर्ग 81 गुणिले एक्स किती आहे? 82 आणि ए किती आहे? 81 भागिले परत एकदा हे 81 आलं. ओके, इथे लिहू का? आता बघा ह्याचं उत्तर काय आलं? 9 अधिक 82 वजा 81 1 आणि हे 9 आलं, 9 दुनी 18 आलं. मग 9 प्लस 18चं करा, 18 0 0 0 18 0 0 परत काय झालं? 18 5 90 18 5 90 बस एवढंच घेऊ आपण. 9.05 हे आपलं उत्तर आलं. 9.05 म्हणजे कशाचं आलं? हे 82चं आलं. याला परत मला कितीने गुणावं लागेल? 10ने गुणावं लागेल. म्हणजे 90.5 हे आपलं उत्तर आहे. कशाचं? तर EC जे आपण काढले की नाही EC ते 90.5 आणि हे अप्रॉक्सिमेशन असतं, एक्झॅक्ट नाही पण अप्रॉक्सिमेशन असतं. याच्यावरून सुद्धा मी सांगू शकतो की नाही हे 90 पेक्षा जास्त आहे परंतु 91 मीटरपेक्षा कमी आहे. या फॉर्म्युले लक्षात ठेवायचं असलं ठेवा, अदरवाईज नका ठेवू. आपल्या याच्यावरून सुद्धा उत्तर काढता येते, नो प्रॉब्लेम. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. PYQ म्हणजे मागच्या पेपरमध्ये पण हे पडलंच होतं मित्रांनो, तेव्हा सुद्धा मी असंच एक्सप्लेन केलंय. तिथं फक्त थोडे आकडे वेगळे वेगळे असतील पण हे असंच आहे. आय होप समजलं असेल. आणि समजलं असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय? लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करून टाकायचंय. आणि घेऊया आता पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, विसंगत घटक ओळखा हा प्रश्न होता पण हा आयोगाने मित्रांनो कॅन्सल केलेला आहे. प्रश्न विसंगत घटक ओळखायचा म्हणलं तर आपण ओळखू शकतो. बघा काय म्हणताय, 24 आणि 21 ची बाजू नाही, 24 आणि 21. तर काय करायचं? 24ची उलटी बाजू म्हणजे 24ला उलट करायचं. 24चं उलट काय? 4 अगोदर 2 नंतर 42 झालं. 42ची निमपट करा, हे झालं मग 21 उत्तर येतं. 24च्या उलट केलं 42, 42 भागिले 2 21 आले. बघा ह्याच्याबद्दल येते का? 44. 44चं उलट केलं तरी 44 येणार आहे आणि त्याचे निमपट केले, 2नी भाग दिला तर मित्रांनो काय येतं? 2 1 बे, 2 2 4, 2 2 4 22 आले का? 22 आले. तिसरं बघा 62, याच्या जागी उलट केलं तर काय होतं? 26. 26चं निम्म केलं, 2 1 बे, 2 3 6 13 येते. मग हे 13 आहे का? नाही, ते 23 आहे म्हणून हे विसंगत आहे. चौथा बघू होतंय का? 84च्या उलट किती? 48. 48ने 2 ना भाग द्या, 2 1 बे, 2 2 4, 2 4 8 24. 24 आहे का? हो आहे. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 हा विसंगत घटक होता पण आयोगाने हा कॅन्सलच केला. बिचाऱ्यांचं खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. एवढा सोपा प्रश्न तर आयोगाने कॅन्सल केला असेल तर याच्या मागचं रिझन आपल्याला माहित नाही. आयोग म्हणजे आयोग. बस म्हणले की बसायचं, उठ म्हणले की उठायचं. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, व्हेरिएबल प्रश्न म्हणजे व्हेरिएशन असणारा प्रश्न म्हणजे असा प्रश्न शक्यतो आपण बघत नाही तसा हा प्रश्न आहे. पुढील दिलेल्या 3 रंगाच्या हिरवा, निळा व लाल खड्यांचा क्रमिक माळा आहे. प्रश्न सोपा आहे, अवघड नाही काय. 3 माळा आहेत म्हणजे कोणते कोणते त्याचे खडे? समजा एक माळा असेल की नाही, याच्यामध्ये 3 प्रकारचे खडे आहेत. कोणते कोणत्या प्रकारचे खडे आहेत? एक हिरवा आहे, निळा आहे आणि लाल आहे. या रंगाचे खडे त्या माळेमध्ये आहेत. ओके, मग आता काय लिहिले? ह्या माळा दिल्यात X Y Z आणि त्याच्यामध्ये त्या त्या रंगाचा खडा कोणत्या क्रमाने आहे ते दिले. GG म्हणजे ग्रीन ग्रीन, ब्ल्यू रेड, ब्ल्यू रेड रेड, ब्ल्यू ब्ल्यू रेड. तसंच Y सुद्धा आहे, Z चं सुद्धा आहे. जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील? म्हणजे समजा X आहे की नाही, हे अशी माळ आहे. अशी माळ म्हणजे हे G B R B R R B B आणि R. आता ह्याला जर असं जुळवलं तर ह्याची माळ तयार झाली, बरोबर. आणि त्याच प्रकारे सगळ्यांच्या माळा करायच्या. 2 माळा कोणत्या सेम आहेत की ज्यांचा खड्यांचा क्रम सेम आहे? बघा याच्यावरून पण सुटतंय कसं? बघा G लक्षात घ्या, फक्त G लक्षात ठेवा. आणि G दुसरीकडे बघा. आता इथं G आहे, त्याच्यानंतर इकडे G आहे म्हणजे हा माळ पूर्ण झाली असेल. त्याच्यानंतर BR आहे का? आहे, पण इथं R आहे, च्याऐवजी B आहे म्हणजे X Y हे समान नाहीत. आता X Z आहेत का? G कुठे आहे? बघा G इथं आहे. त्याच्या पुढे बघा BR 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 परत रेड सुरू होते R B BR म्हणजे X आणि Z ह्या माळा समान आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. X आणि Z या माळा समान आहे. समजते ना? ह्याच्यावरनं पण समजते. परत तुम्ही काय कराल? मग तुम्ही अशा माळा करताल प्रत्येकाच्या आणि मग प्रत्येकाच्या माळा चेक करताल की बरोबर खडे आहेत का, बरोबर खडे आहेत का, बरोबर खडे आहेत का. तसं सुद्धा करू शकता.
तेच मी केलं, फक्त एक शॉर्ट मध्ये केलं की इथूनच मला समजतंय जी जर पकडलं एक्स सोबत तर मला इथे जी पकडता येतं, हे जी आणि हे जी याच्यावर मी उत्तर काढू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 एक्स आणि झेड या दोन माळा समान होतील. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, आता खूप सारे थोडे अवघड प्रश्न झाले की आयोग काय करतो, थोडं आपल्या दयामाया दाखवतो आणि सोपा प्रश्न टाकतो. काय टाकलाय सोपा प्रश्न बघा. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. म्हणजे समजा एक्स आणि वाय हा अपूर्णांक आहे समजा आपण. त्याचं काय म्हटलंय, ज्याचा छेद आहे की नाही, छेद हा खालचा तो त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. म्हणजे हा झाला आपला अपूर्णांक एक्स छेद एक्स प्लस 5. ठीक आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले आणि छेदातून 1 वजा केला. म्हणजे याच्यातून काय करायचं, अंशामध्ये 8 मिळवले आणि छेदामधून 1 वजा केला, याच्यातून 1 वजा करा, काय होते x अधिक 5 वजा 1. हे सगळं केल्यानंतर मला 15/11 हा अपूर्णांक मिळतो. हे राहिलं होतं प्रश्न लिहिण्यामध्ये. तर मूळचा अपूर्णांक कोणता, म्हणजे हा मूळचा अपूर्णांक हा x भागिले x/5. चला आता काय येतं ह्याचं, x अधिक 8 आणि x अधिक 4, हे 5 वजा 1 4 बरोबर 15/11. चला तिरकस गुणाकार करू फक्त आपण. तिरकस गुणाकार केलं काय मिळते, x अधिक 8 बरोबर 15 x अधिक 4. 11 ने गुणाकांशाला 11x अधिक 88 15x अधिक 60. 11x आपण पलीकडे नेऊया आणि हे 60 अलीकडे आणूया. म्हणजे काय होते 88 वजा 60 बरोबर 15x वजा 11x. 15 मधून 11 गेले 4x उरेल आणि 88 मधून 60 गेले मित्रांनो 28 उरेल. मग x बरोबर काय झालं 28 भागिले 4, 4 1 4, 4 7 28, x बरोबर आलं 7. x बरोबर 7 आल्यानंतर मला काय करायला लागेल, हा मूळचा अपूर्णांक आहे की नाही, त्याच्या मला x ची किंमत ठेवा. x ची किंमत ठेवा, वरती आलं 7 आणि खाली 7 अधिक 5 किती झालं 12. 7/12 हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 7/12. सोपा प्रश्न होता. पटपट पटपट करायचं. हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढ्या स्टेप्स करतो, लक्षात ठेवा. नाहीतर मलाच म्हणतात सर तुम्हालाच एवढा वेळ लागायला लागेल तर आम्हाला किती वेळ लागेल. 2 सेकंदात सोडवतो मी, नो प्रॉब्लेम, पण हे तुम्हाला पण समजलं पाहिजे, त्यामुळे एवढ्या स्टेप्स. ओके, समजतंय? सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, वयवारीचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी तुम्हाला 2 प्रकारे समजून सांगतो. एक प्रकार म्हणजे जो आपण दरवेळेस सोडवतो त्या पद्धतीने पहिल्यांदा सोडूया. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज x आहे. समजा फादर आणि सन. ओके, या दोघांच्या वयांची बेरीज केलं किती येते 50. आजचं वय आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांच्या वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. म्हणजे 4 वर्षापूर्वी फादरचं वय काय झालं, फादरचं वय झालं फादर वजा 4 आणि मुलाचं वय सुद्धा काय झालं सन वजा 4. तर 4 वर्षापूर्वी फादरचं वय हे मुलाच्या वयाच्या 6 पट होतं. आता चला काय करा, हे 2 समीकरण मिळालं तर मला काय म्हटलंय, आजचं मुलाचं आणि आईचं मुलाचं आणि वडिलांचं वय किती ते काढायचं. बघा हे फादरचं काय करू आपण, फादर बरोबर हे 50 एस आहे ते इकडे आणू. आता एफ ची किंमत इथे ठेवूया. एफ ची किंमत काय झाली 50 वजा एस वजा 4 बरोबर 6 ने गुणूया 6s वजा 24. मग काय झालं 50 वजा 4 किती येते 50 वजा 4 46 वजा एस बरोबर 6s वजा 24. काय कुठं येत आहे, हे 6 इकडे नेऊया आणि हे 24 इकडे आणूया. मग काय होतंय 46 अधिक 24 बरोबर 6s अधिक s किती झालं 7s. आणि हे 6 4 10 हात चालायक आणि 7 s बरोबर 70 भागिले 7 7 1 7 10. म्हणजे मुलाचं वय आलं आजचं 10 वर्ष. तर दोघांच्या वयांची बेरीज किती होती 50. तर फादरचं वय किती झालं 40. ऑप्शन क्रमांक बघा 3 40 आणि 10 वर्ष. समजलं, फादरचं आणि मुलाचं वय, वडिलांचं आणि मुलाचं वय हे झालं या पद्धतीने. आता आपण दुसऱ्या पद्धतीने सोडूया. दोन्ही पद्धती लक्षात ठेवा. हे झालं आपण आपल्याला ह्या पद्धतीने येतेच बरोबर. आता दुसरी पद्धत काय मित्रांनो बघा, 4 वर्षापूर्वी काय होतं की वडिलांचं वय मुलाच्या काय होतं 6 पट होतं की नाही. म्हणजे हे 6 पट होतं, त्याला 6x करू आपण आणि मुलाचं वय x. म्हणजे 4 वर्षापूर्वी मुलाचं वय जर x मानलं असेल तर वडिलांचं वय किती झालं 6x झालं.
4 वर्षानंतर, 4 वर्षानंतर म्हणजे काय असणार आहे? आजचं वय असणार आहे. हे पटतंय का? आजचं वय असणार आहे 4 वर्षानंतर. किती झालं मग आजचं वय? 6x अधिक 4 आणि x अधिक 4. हे झालं मुलाचं वय, हे झालं वडिलांचं वय. दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे आजच्या वयाची बेरीज किती आहे? 50. या दोघांची करायची बेरीज आणि हे 50 येते. किती झालं मग? 6x अधिक 4 अधिक x अधिक 4 बरोबर 50. किती झालं? 6 आणि हे 7, 7x आणि प्लस 8 बरोबर 50. आणि 7x बरोबर 50 वजा 8 किती झालं? 42. आणि x बरोबर 42 भागिले 7. 7 एक 7, 7 सख्खम 42, x बरोबर 6 आलं. ह्यात 6 काय करायचं? हे आजचं वय आहे की नाही? हे आजचं वय. हे x ची किंमत आपण इथं ठेवायची. x ची किंमत आपण इथं ठेवायची. किती झालं? वडिलांचं वय किती होतं आजचं? 6x अधिक 4. x च्या जागी 6 ठेवा. 6 6 36 अधिक 4, 36 आणि 4 40. आणि उरलेलं मुलाचं वय 40. 50 मधून 40 गेले 10 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3. दोन्ही पद्धतीने सांगितलं. तुम्हाला जी आवडते ती घ्या पद्धत, लक्षात ठेवा. हा, बाकी दुसरा विचार करायचा नाही. जी आवडते ती पद्धत घ्या आणि त्याप्रमाणे सोडवा. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. समजल्यावर काय करायचंय? आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करून ठेवायचं. ओके, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न बघूया आपण. एका शाळेतील मुली व मुले, लक्षात घ्या, पहिल्यांदा मुली लिहिले मग मुले लिहिले, यांचा गुणोत्तर आहे 4:5. म्हणजे समजा मुले आणि मुली यांचं गुणोत्तर काय होणार आहे मग? 5:4. कन्फ्युजनसाठीच दिले हे. मुली पहिल्यांदा मुली नंतर दिले. मुलींची संख्या किती आहे? 76. मुलींची संख्या आहे 76. तर मुले किती असणार आहे? आता मुलींची संख्या 76 दिली. समानपट जर x मानली तर काय होते? 4x बरोबर 76. x बरोबर काय झालं मित्रांनो? 76 भागिले 4. 4 1 4, 4 1 4, 3 उरले 4 9 36. x बरोबर आलं 19. 19 जर आला असेल तर आपल्याला मुली काढा म्हटलंय का? नाही. तर आपल्याला मुले काढायचे. ह्यांची समानपट x मानली. याची संख्या आली 5x आणि 5 गुणिले 19, 19 5 95 एवढी मुलं होती. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. इझी वे, सोप्प सोप्प. मुले मुली कसंही करा. मी फक्त एक कन्फ्युजन न टाळण्या म्हणजे कन्फ्युजन टाळण्यासाठी असं लिहिलंय. असं बी करू शकतात ते. मुले मुली आणि विचारले मुले. समजलं? ऑप्शन क्रमांक 2 95 आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा प्रश्न. चला पुढे जाऊया आपण. बघा मित्रांनो, वेग अंतर काळ याच्यावरती हा प्रश्न आहे. प्रश्न वाचूया आपण. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. बरं ठीक आहे. 2 ट्रेन आहेत. एक नंबर ट्रेन ही आहे आणि दुसरी नंबर ट्रेन ही आहे. पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावते. पहिल्यांदा गुणोत्तर लिहूया आपण 2:5. हे काय करते? जर समानपट x मानले तर आपण 2x आणि 5x लिहून टाकू. हे काय? यांचं वेग आहे. पहिलीचा वेग दिलाय 5 तासात 350. वेगाचा काय फॉर्म्युला असतो मित्रांनो? वेग बरोबर अंतर भागिले काळ. आता अंतर भागिले काळ. अंतर आहे 350 किलोमीटर मध्ये आणि काळ आहे तासामध्ये. म्हणजे ताशे किलोमीटर आहे. वेगातील फरक ताशे किलोमीटरच विचारला आपला. दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक किती? आता वेगातील फरक किती झाला? या ट्रेनचा स्पीड आहे 5x, या ट्रेनचा स्पीड आहे 2x. यांच्यातील जर फरक घेतला मी 2 ट्रेन मधला, 2 ट्रेनच्या वेगातील, तर 5x वजा 2x किती आलं मित्रांनो? 3x. ठीक आहे. आता हे वेग बरोबर अंतर भागिले काळ. पहिल्या ट्रेनचा स्पीड बघा, अंतर दिले 350 आणि काळ किती दिलाय? किती तासात? तर 5 तासात क्रॉस करते. 5 1 5, 5 7 35, 70 म्हणजे 70 किलोमीटर पर आवर याचा वेग आहे. कशाचा? तर या पहिल्या ट्रेनचा 70 किलोमीटर पर आवर. आता म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का? 2x बरोबर आलं 70. 2x बरोबर आलं 70. x बरोबर किती आलं? 70 भागिले 2. बे 1 बे, बे 3 6, बे 5 10. x बरोबर आलं 35. हे का काढलं सर तुम्ही? का? कारण की फरक दिलाय 5x वजा 2x बरोबर 3x. x ची किंमत मला काढावीच लागेल. आता x ची किंमत आली 35. ठेवा इथे मग 3 गुणिले 35. 3 गुणिले 35 किती? 35 70, 105. हा फरक आलेला आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 4 105 हे उत्तर आलेलं आहे. द्या दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक काढा.
2x ठेवला, 2x 5 होतं, 2x आणि 5x केलं, त्यातील फरक 3x आला. एकाची माहिती दिली, त्याच्यावरनं मला त्याचा वेग कळाला. 2x बरोबर 70 आलं, 35 काढलं आणि ते x ची किंमत मी 3x मध्ये ठेवली, 105 आली. समजलं? अशा प्रकारे सोडवायचं होतं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? समजा एक हा क्लास आहे, याच्यामध्ये काय झालं, हे x टोटल विद्यार्थी x आहेत, त्यातले 35% जर विद्यार्थी पास झाले तर नापास विद्यार्थी संख्या, नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असणार आहे? टोटल तर 100% असणार आहे, त्यातील 35% पास झाले, उरले किती? 65%, जे की नापास असणार आहेत. बरोबर, 65% कशाच्या? ह्या पूर्ण वर्गातील लोकसंख्येच्या, वर्गातील विद्यार्थ्यांच्या. किती संख्या दिली? 455. बरोबर, म्हणजे 65% नापास झालेत, 65% वर्गातल्या टोटल विद्यार्थ्यांच्या 65% नापास झालेत आणि नापास विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. बरोबर, 455 झालं समीकरण. ह्याच समीकरणाला सोडवायचंय. बघा आता x इथेच ठेवूया आणि हे बाकीचं पलीकडे नेऊया, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. 455 गुणिले 100, हे तिकडे गेलं गुणिले होईल आणि 65 भागिले होईल. बघा कितीने भाग जाईल? 13ने जाईल. 13 5 65, 13 त्रिक 39, 6 उरले, 13 5 65, 5 1 5, 5 7 35, किती आलं? 7 गुणिले 100 बरोबर 700. म्हणजे टोटल विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे एकूण जे विद्यार्थी होते ते किती होते? ते होते मित्रांनो 700. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 35% पास म्हणजे 65% नापास. नापासांची संख्या दिलेली आहे, त्याच्यावरून एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपण काढलेली आहे, 700 आलेली आहे. हा होता आपल्या कंबाईन गट क चा पूर्व परीक्षेतील गणित व बुद्धिमत्ता 2021 चा शेवटचा प्रश्न होता. मित्रांनो, पूर्ण जर प्रश्नांकडे पाहिलं, त्याचं अनालिसिस करायचं झालं तर मी अगोदर सांगितलं हे मॉडरेट लेवलचे प्रश्न होते. खूप सारे अवघड वगैरे काय प्रश्न नव्हते. जो आपल्याला अभ्यास करायला सांगितलेले आहेत त्याच टॉपिकवरती व्यवस्थितपणे त्यांनी पेपर सेट केला होता. खूप छान पेपर सेट केला होता, म्हणजे एकदम मॉडरेट लेवल. सगळ्यांना प्रश्न मोस्ट ऑफ म्हणजे ॲव्हरेज प्रश्न तर सगळ्यांना जमतील अशा प्रकारचा हा पेपर होता मित्रांनो. आय होप मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन तुम्हाला सर्वात आवडलं असेल, समजलं असेल सगळ्यात महत्त्वाचं. आणि समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायचे. आणि भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमधून बेसिक टू ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा एक्सप्लेनेशन घेऊन. भेटूया, तब तक टेक केअर, बाय बाय.